मार्केटसारखी खुसखुशीत बिस्किटं घरी बनवायची आहेत का? आणि ती पण कमी वेळामध्ये? हो, मी घरीच म्हणते. अगदी सोप्या पद्धतीने आणि तुम्ही ही घरी गॅसवर सुद्धा बनवू शकता. अगदी सोप्पा आहे. नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुम्ही जर ही रेसिपी बघताय आणि माझं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नाही ना, तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग ही बिस्किटं बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरती असलेलं अर्धा कप बटर आणि अर्धा कप पिठी साखर. व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी दाखवते त्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 कप मैदा, हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स. परत एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. आता इथे तुम्ही मैद्याच्या जागी गव्हाचं पीठ देखील वापरू शकता, पण फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 टेबलस्पून दूध घालण्याची आवश्यकता राहील. आणि दूध वापरताना रूम टेम्परेचरवरती असलेलं वापरायचं. पीठ मिक्स करून झालेलं आहे. जसं आपण कणिक मळतो तसंच मळून घ्यायचं आहे, तसंच गोळा तयार करून घ्यायचा त्याचा. आणि आता 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. 10 मिनटांनी त्याचा अर्धा भाग घ्यायचा, गोळा बनवायचा आणि आपल्याला हे बटर पेपरवरती लाटायचं आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही लाटाल तर पोळपाटावरती बटर पेपर ठेवा, त्याच्यावरती गोळा ठेवा आणि वरून अजून एक बटर पेपर ठेवा आणि छान व्यवस्थित पातळ पोळी लाटून घ्या. जास्त पण पातळ लाटायचं नाही, भाकरी इतकं जाड ठेवायचं. आपण जेवढी भाकरी पातळ किंवा जाड करता तुम्ही तेवढ्याच साईजमध्ये ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की बटर पेपर का ठेवायला लावला? आता मी तर तुम्हाला बिना बटर पेपरचं लाटून दाखवते, काय होतंय ते बघा एकदा. हे बघा कसं झालं, आलं ना त्याच्यासोबत चिटकून माघारी. म्हणूनच बटर पेपर ठेवायचा आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं. आता लाटून झाल्यानंतर जे कडचे भाग आहे चिरलेले ते आपल्याला कट करून घ्यायचे. जर तुम्हाला वेगवेगळ्या शेपमध्ये, हार्ट शेपमध्ये किंवा अजून फ्लावर शेपमध्ये जर कट करणार असाल तर तुम्हाला कडा काढायची गरज नाही आहे. तुम्ही त्या प्लंजर कटरनी बिस्किट कट करू शकता. पण जर तुम्ही रेक्टँगलमध्ये, मी तर रेक्टँगलमध्ये बनवते म्हणून हे कडचं बाजूला काढून टाकणार आहे. जे क्रॅक आहेत, क्रॅक्स असलेला किंवा चिरलेला भाग बाजूला काढून टाकायचा आणि आपल्याला हवं त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं. इथे मी रेक्टँगल शेपमध्ये कट केलं कारण मला त्याच्यावरती लेटर स्टॅम्पिंग करायचं होतं. जे की मी होम बेकर आहे आणि माझ्याकडे ते फॉन्डंटवरती नाव लिहिण्यासाठी मी ते स्टॅम्पिंग वापरते. हे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला. जर का तुमच्याकडे हे स्टॅम्पिंग नसेल तर त्याच्यावरती चाकूच्या साहाय्याने काही वेगळी डिझाईन करून घ्या किंवा मॉम्स लिहा. आता तसं पण महिला दिन आलेला आहे. बिस्किटांवरती इथं मी साखर टाकलेली आहे, तुम्ही स्किप करू शकता किंवा व्हाईट चॉको चिप्ससुद्धा टाकू शकता. फक्त थोडेसे प्रेस करा चॉको चिप्स टाकल्यावरती. आता आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे. मी तो OTGमध्ये बेक करणार आहे. आपल्याला हे 10 मिनटासाठी 180 डिग्रीला बेक करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही गॅसवर करणार असाल तर कढईमध्ये खाली स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती प्लेन प्लेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये बिस्किट ठेवायचे. फक्त एवढं करा की खाली बटर पेपर टाका, नाहीतर बिस्किट चिटकतील, करपतील, तर ते होऊ देऊ नका. आता इथं बिस्किट आपले तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे मी इथं राहिलेले बिस्किट देखील बनवून घेतलेले आहेत. काही बिस्किटांची बॅच मी विदाऊट स्टॅम्पिंग करता काढलेली आहे. आणि अशा प्रकारे मार्केटपेक्षा पण भारी घरच्या घरी छान बिस्किटं तयार झालेली आहेत. अगदी खुसखुशीत झालेली आहे, जसं की मावाची बिस्किट खाते मी. एवढी सुंदर लागत होती. मग कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि या साहित्याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती देखील बघून घ्या. आणि आता लाईक, शेअर, कमेंट करताय ना, आणि सबस्क्राईब पण. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही.